कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. नवी मुंबईत पाम बीचवर भीषण अपघात, 2 प्रवासी गंभीर जखमी, टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. सुट्ट्यांमुळे कोकण पर्यटकांनी फुलले, गुहागर चौपाटीवर पर्यटकांची अलोट गर्दी, समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी मांदियाळी. सिंधुदुर्गात महिलांचे घागर आंदोलन, जलजीवन मिशनचा मोठा बोजवारा, 65 लाखांचा निधी गेला कुठे, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संतप्त निदर्शने. आणि अलिबागमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा, मंत्री भरत गोगावलेंनी फडकवला तिरंगा, रायगड पोलीस दलाची मानवंदना, पालकमंत्रीपद अद्याप रिक्तच. आता पाहूया सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील वर्दळीच्या पाम बीच मार्गावर आज एक अतिशय भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अतिवेगामुळे चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि हा मोठा अपघात झाला. विशेष म्हणजे पाठीमागून येणाऱ्या एका गाडीचा टायर अचानक फुटल्यामुळे चालकाची गाडी उलटली आणि परिस्थिती अधिकच नियंत्रणाबाहेर गेली होती. या वाहनामध्ये एकूण 4 लोक प्रवास करत होते, त्यापैकी दोघांना अत्यंत जबरदस्त दुखापत झाली आहे. सद्यस्थितीत जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. पाम बीच रोडवर सतत होणाऱ्या अशा भीषण अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आता भीतीचे मोठे वातावरण पसरले आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांवर सध्या पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. नाताळच्या सुट्ट्यांनंतर प्रथमच गुहागरच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर लाखो पर्यटकांनी हजेरी लावली आहे. केवळ गुहागरच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि रत्नागिरी शहरातील विविध प्रसिद्ध देवस्थाने तसेच विलोभनीय समुद्र चौपाट्यांवर मागील 3 दिवसांपासून पर्यटकांचा मोठा राबता पाहायला मिळतोय. आज प्रजासत्ताक दिन असूनही पर्यटकांच्या या उत्साहात कोणतीही घट झालेली नाही. गुहागर चौपाटीवर पर्यटकांची अक्षरशः जत्रा भरल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिक आणि हॉटेल मालकांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण पसरले आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पोलीस प्रशासनानेही किनारपट्टीवर योग्य ती खबरदारी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. निळाशार समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हजारो पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी ही सर्वोत्तम संधी असल्याचे पर्यटकांनी आवर्जून सांगितले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येत आहे. वेंगुर्ला तालुक्यातील आडेली वरची भंडारवाडी वस्तीला अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने येथील महिलांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आज प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घागर आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पिण्याचे पाणी मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा निश्चय महिलांनी व्यक्त केला आहे. नमस्कार, माझे नाव साक्षी योगेश कुबल. मी आडेली गावातून आली आहे. आमच्या गावात म्हणजे आमच्या महसूल गावासाठी 2023 मध्ये नळपाणी योजनेचा निधी 65 लाख रुपये मंजूर झाला आणि त्याच्या अंतर्गत जलजीवन मिशनची नळपाणी योजना शासनाने राबवली आणि पूर्ण निधी खर्ची घातला. पण अजूनपर्यंत आमच्या वरच्या भंडारवाडीला पाणी अजूनपर्यंत आलं नाही आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, आमरण आंदोलन करत आहोत. धामणदेवी ग्रामपंचायतीमध्ये जीएम पोर्टलद्वारे झालेल्या खरेदी प्रक्रियेत आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. उपोषणकर्ते नागरिक संदेश सोनू पेवेकर यांनी माध्यमांशी बोलताना चुकीची बिले, बनावट इनव्हॉइस आणि खर्चातील गोंधळ असल्याचा दावा केला. या प्रकरणात अनेक महिन्यांपासून तक्रारी करूनही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. तरीही हा लढा थांबलेला नसून आचारसंहिता संपल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा आंदोलन छेडले जाईल असा इशारा संदेश पेवेकर यांनी दिला आहे. नमस्कार, माझं नाव संदेश सोनू पेवेकर आहे. मी ग्रामपंचायत धामणदेवीचा ग्रामस्थ आहे. मी मागील अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायत धामणदेवीमध्ये जो जीएम पोर्टल घोटाळा झाला होता आणि जो विकास कामांमध्ये घोटाळा झाला होता, त्यावेळी
त्या विरोधात मी अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या, पण त्यावर अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही. या संदर्भात माननीय गट विकास अधिकारी साहेब यांनी ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार 1 महिन्यात कारवाई करणे अपेक्षित असताना देखील आज तगायत कोणतीही कारवाई केलेली नाही. चौकशी होऊन चौकशी अंती दोषी आढळूनही संबंधित दोषींवर कारवाई करणे अपेक्षित असताना कारवाई होत नाही आहे. हे का होत नाही आहे याचा लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे. आणि या अन्यायाविरोधात मी आज 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता, पण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी काढलेल्या आदेशानुसार आचारसंहिता असल्यामुळे आमरण उपोषणावर बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाचा आदर राखून आणि मी संविधानाला मानणारा व्यक्ती आहे, त्यामुळे मी माझं आजचं उपोषण स्थगित करत आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की हा लढा संपलेला आहे. हा लढा असाच पुढे चालू राहील जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, जोपर्यंत जनतेचा पैसा जो आहे तो वसूल होत नाही. संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, त्या अनियमित झाले त्याची रक्कम वसुली करणे, तसेच जे प्रशासकीय कारवाई करून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, ही अशी माझी मागणी आहे. जर अशी कारवाई होत नसेल तर मी आचारसंहिता संपल्यानंतर 15 तारखेपर्यंत आमरण उपोषणासह आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे. माझी शासनाला फक्त एवढीच विनंती आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. आपण सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा देताना संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय नागरिक म्हणून आपल्याला मिळालेले अधिकार आणि देशाची मजबूती केवळ संविधानामुळे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राणे यांनी MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर जळजळीत टीका केली. जलील यांना देशाचे इस्लामीकरण करायचे असून येथे शरिया कायदा आणण्याचे त्यांचे मनसुबे आहेत, असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. आज एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा दिवस असतो की आज प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने आपण एक लोकशाही प्रधान देश आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे भारतीय नागरिक म्हणून आपल्याला जे अधिकार मिळालेला आहे, जो हक्क मिळालेला आहे, तो आपण आजूबाजूच्या जे आपले शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला निश्चित पद्धतीने अभिमान वाटतो की आपल्या संविधानामुळेच आपण नागरिक म्हणून आपल्याला अजून आपलं आयुष्य किती सुखर झालेलं आहे, आपल्याला अधिकार मिळालेले आहेत आणि आपला भारत देश हा किती मजबूत आहे तो आजचा दिवस साजरा करत असताना आपल्याला निश्चित पद्धतीने अनुभवायला भेटतो. देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना देशात हिरवं करण्याचा स्वप्न बघितले जात आहेत. इम्तियाज जलील वारंवार देश विघातक वक्तव्य करत आहेत. देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, काय वाटतं? बघा, एक लक्षात घ्या, हेच तर मी सांगितलं ना, आपल्या शेजारच्या राष्ट्राकडे पाहिल्यानंतर पाकिस्तान असो, बांगलादेश असो, ह्या राष्ट्रांमध्ये ह्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नसल्यामुळे त्या राष्ट्रांची जी काय अवस्था झालेली आहे, तिकडच्या नागरिकांची जी दुरावस्था झालेली आहे, म्हणून आपला भारत देश अजून ताकदीचा आहे आणि मजबूत आहे. आणि ज्यांना आपल्या भारत देशामध्ये आपलं संविधानच मान्य नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य नाही, ह्या देशामध्ये शरिया कानून आणून इकडे लोकशाही संपवायची आहे आणि ह्या देशाचं इस्लामीकरण करायचं आहे, इस्लाम राष्ट्र ह्या देशाला बनवायचं आहे, तशा पद्धतीचे कुठलेही मनसुबे, षडयंत्र आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी असतेपर्यंत कोणीही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाहीत. आमचा इतिहास तुम्ही बघा, शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळ्या जणांनी ज्या इस्लामिक आक्रमणकारांनी आमच्या महाराष्ट्राकडे, आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलेलं आहे, त्यांना ह्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे. आणि मग ह्या अशा पद्धतीचा इम्तियाज जलील, ओवैसी, हे किस खेत की मुली आहे ना, हे तर चिल्लर लोक आहेत. आणि म्हणून त्यांना हिरवं करण्यापेक्षा मी त्यांना सांगेन, तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या, तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे, हिंदू धर्म, त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही.
या बातमीसह वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. तुम्ही पाहत रहा माझे कोकण. अलिबाग येथील रायगड जिल्हा मुख्यालयात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अद्यापही रिक्त असल्याने मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार ध्वजारोहणाचा मान मंत्री गोगावले यांना देण्यात आला. मागील वर्षी हा मान मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला होता. ध्वजारोहणानंतर रायगड पोलिसांनी राष्ट्रध्वजाला शिस्तबद्ध मानवंदना दिली. या सोहळ्याला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्याच्या प्रलंबित पालकमंत्री पदाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच शासकीय शिष्टाचार पाळत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत समस्त जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये आपल्याला ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे. कसा आनंद आहे मनात? आनंद तर आहेच आणि हा 77वा प्रजासत्ताक दिन या पोलीस परेड मैदानावरती आता संपन्न झाला. माझ्या समेत आपले जिल्हाधिकारी धावळे साहेब आहेत, आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडम आहेत, आमच्या कार्यकारी अधिकारी आमच्या स्नेहा भोसले मॅडम आहेत, आमचे आमदार आहेत. आणि आपण पाहिलं की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या धावळे साहेबांनी आणि आमच्या अचल मॅडमने हा कार्यक्रम केला होता. आपण पाहिलं सगळं की ज्यांनी ज्यांनी कर्तव्य दक्ष बजावलेला आहे त्यांचाही सन्मान करण्यात आला की आणि काही सन्मान पूर्वीचे राहिले होते तेही आज धावळे साहेबांनी पूर्ण करून दिलेत. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपला हा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना की यावेळेला या रायगड जिल्ह्यामध्ये जो आम्हाला पहिल्याच वर्ष जो सन्मान मिळाला त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जी जबाबदारी दिली ती मी आज माझी पार पाडलेली आहे आणि त्याची जबाबदारी त्या मी पार पाडू. आणि प्रजासत्ताक दिन असेल, 15 ऑगस्ट असेल, हे आपल्या देशाचे 2 मोठे सण असतात. ते आपण सगळ्यांनी उत्साहामध्ये साजरे करणं गरजेचं आहे आणि ते सगळीकडे केले जाते. शाळेपासून, ग्रामपंचायत कार्यालयापासून ते थेट तहसील कार्यालय असेल, प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, आमचं अधीक्षक पोलीस कार्यालय असेल, आमचं जिल्हा परिषदचं कार्यालय असेल, सगळीकडं आणि सगळ्या मिळून हा पोलीस परेड मैदानावरती हा एक जिल्ह्याचा मोठा कार्यक्रम होतो. तो आता संपन्न झालेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना कव्हर केल्याबद्दल धन्यवाद. तर रायगड पोलिसांचा जो कामगिरीचा आलेख आहे, प्रगतीचा आलेख आहे, तो चर्चा आहे. काय सांगाल पोलीस दलाच्या कामगिरी? मी धन्यवाद देईल आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडमना, त्यांच्या सर्व सहकार्यांना की आपल्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन काम केल्यानंतर हा आलेख वाढत जातो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आमचे कलेक्टर साहेब असतील ते सगळ्यांना घेऊन जातात, त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आमच्या न्याय मॅडम असतील त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्ह्याचे प्रथम, यांनी आपल्या कामगिरीत चोख बजावलेला आहे आणि कुठल्याही आतापर्यंत तशा तक्रारी येत नाही. पेण येथील मदर तेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये 77वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगल दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक सुरेंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे अध्यक्ष गौतम पाटील, माजी नगरसेवक भूषण कडू आणि संकल्प चॅरिटेबल ट्रस्टचे राजेश म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध कवायती आणि देशभक्तीपर गीतांवरील नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला. माजी सैनिक नरेंद्र पाटील, राजेंद्र हटकर, मुख्याध्यापिका कोमल थळे आणि प्रशासन अधिकारी सुवर्ण देशमुख यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन केले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तिरंग्याला गौरवपूर्ण मानवंदना दिली. या दिमागदार सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची एक नवी ऊर्जा निर्माण केली असून संपूर्ण पेण परिसरात या कार्यक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77वा वर्धापन दिन पेण शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा गांधी मंदिर संस्थेचे अध्यक्ष अण्णा वनगे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले.
पेण नगर परिषदेत नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी तिरंगा फडकवला। यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच पेण तहसील कार्यालयात तहसीलदार तानाजी शेजाळ आणि उपविभागीय कार्यालयात प्रवीण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा दिमाखात संपन्न झाला। या प्रसंगी स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांची विशेष उपस्थिती होती। पोलिसांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा आणि महाविद्यालयांमध्येही उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले। या सोहळ्यासाठी सरकारी अधिकारी, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक आणि स्थानिक व्यापारी उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण पेण शहरात मंगलमय आणि देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले। शहरातील नागरिकांनी या राष्ट्रीय उत्सवात हिरिरीने सहभाग घेतला होता। रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत 77वा प्रजासत्ताक दिन अत्यंत जल्लोषात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा झाला। पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या लेझिम, पथसंचलन आणि आकर्षक कवायत प्रकारांनी उपस्थित पालकांची व नागरिकांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणात देशभक्ती आणि शिस्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। कार्यक्रमाला मुख्याध्यापिका विजया पाटील यांच्यासह शिक्षक, पालक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कला शिक्षक अजिनाथ दळवी व प्रफुल्ल नागोटणेकर यांनी केलेली सुंदर सजावट आणि रांगोळीने परिसर उजळून निघाला होता। मिलिंद पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले। या गौरवशाली सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली आहे। सानेगाव आश्रमशाळेच्या या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून विशेष कौतुक करण्यात येत आहे। पेण तालुक्यातील रामवाडी येथे आयडे केअर संस्था संचलित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्रात भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध मार्चपासून झाली। यावेळी प्रमुख पाहुण्या डॉक्टर कांचन जनार्दन, ENT स्पेशालिस्ट पनवेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायन करण्यात आले। संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली। आदित्य रामकृष्णन, मानसी बापट आणि आर्या मोरे यांनी प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली। विविध मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले, तसेच शिक्षकांना मार्गदर्शनही मिळाले। कार्यक्रमात संगीत सादरीकरण, पालकांचे मनोगत आणि शेवटी राठोड परिवार, सविता जैन व सचिन समेळ यांच्या सहकार्याने नाश्ता वाटप करण्यात आले। मराठा समाजातर्फे विद्यार्थ्यांना 100 ब्लँकेट देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू कान्हा ठाकूर महाविद्यालयात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रगीत, झेंडागीत, राज्यगीत आणि प्रतिज्ञा घेण्यात आल्या। शाळेचे मुख्याध्यापक कैलास सत्रे सर व पर्यवेक्षक कैलास म्हात्रे सर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी शिक्षक, पालक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियानची शपथ घेतली। संस्थेचे कार्याध्यक्ष YT देशमुख यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व सांगत देशाच्या सीमेवर तैनात जवानांचे स्मरण केले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाला अनेक मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे मतदारसंघातून ठाकरे सेनेचे उमेदवार बाजीराव झेंडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। मतदारसंघातील शेतकरी, वन्यजीव यांच्याकडून होणारी शेतीची नासधूस, आकारी पड हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बाजीराव झेंडे यांनी स्पष्ट केले। तसेच पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन दिले। सोबत होते कसं सामोरं जाणार, काय कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढताय? नमस्कार, मी बाजीराव झेंडे, वेताळामध्ये मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघातून मी उभाटाकडनं सीट लढवतोय। खरोखर मी एक तसा म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती आहे आणि मी कृषी पदवीधर आहे। मला फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा इतर जे शेतकरी आहेत माझे किंवा जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या म्हणजे प्रश्न सोडवणे किंवा त्यांच्या वेळेशी किंवा मतीशी धावून जाणे आणि त्यांचे जे काही बारीक बारीक प्रश्न आहेत ते खूप कालांतरापासून राहिलेले आहेत। जसे माकडांचा प्रश्न आहे, वनसंवर्धनाचा प्रश्न आहे, आकारी पडीचा प्रश्न आहे। हे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी मी शेतकऱ्यांसाठी मदत करणार आणि त्यांच्याबरोबर कायम नेहमी राहीन। जर एकीकडे बघितलं तर अनेक उमेदवार जे आहेत ते
निवडणुकीतून माघार घेत आहेत महाविकास आघाडीचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे. मात्र दुसरीकडे बघितलं तुम्ही प्रखरपणे सामोरं जात आहे निवडणुकीला, एकाच एक अशी लढत इथे होते. कसं मतदारांना काय आवाहन करणार? नाही, पक्षाने मला तिकीट दिलेलं आहे आणि पक्षाची म्हणजे गद्दारी अजिबात करणार नाही. आणि मी म्हणजे तसा निवडणूक लढवण्यासाठी असं इच्छुक असं नव्हतं, पण पक्षाने मला सांगितल्यानंतर मी पक्षाचा जो उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेला आहे, मी असा पक्षाशी एकनिष्ठ राहीन. तुमचा विजय निश्चित मानायचा का? हां, मी माझ्या विजय निश्चित होईल ह्या दृष्टीने प्रयत्न करणार आणि पक्षाची विजय मिळवून देणार. एक मिनिट, प्रचार सुरू झालेला आहे, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो नागरिकांना? नाही, चांगला प्रतिसाद मिळतोय. मी शेतकऱ्यांची कामं करतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरतोय. आजच नाही तर मी गेली 25 वर्ष शेतकऱ्यांशी काम करतोय. ज्यावेळी कृषी पदवीधर झालो, मला कृषी शासनाचा कृषीचा जो शेतीनिष्ठ शेतकरी जो पुरस्कार मिळाला, तेचपासून मी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे शेतकरी माझ्या पाठीमागे असतील, गावाचे ग्रामस्थ माझ्या पाठीमागे. जो मतदारसंघ आहे तो खरोखर खूप मोठा आहे, म्हणजे इकडे वेताळ मांबड्यापासून इकडे निरोक्या पांकरेंपर्यंत. पण ह्या भागात जे शेतकरी आहेत ते माझ्या खूप जवळचे आहेत आणि मी त्यांचे म्हणजे छोटे मोठे प्रश्न सोडवलेले आहेत. त्यामुळे विजयाचा मला कोणताच डाऊट नाही. पेण विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांच्या नेतृत्वाखाली महालमीरा गटात प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. गणपतीवाडी येथील मंदिरात श्रीफळ अर्पण करून या मोहिमेला सुरुवात झाली. महालमीरा जिल्हा परिषद गटातून संतोष दगडू भस्मा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. तसेच वडगाव पंचायत समिती गणातून मेघा तुषार मानकवळे आणि डोंगर गणातून अविनाश चव्हाण निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी गणपतीवाडीपासून काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आमदार दळवींच्या विकास कामांच्या जोरावर शिवसेना या निवडणुकीत मोठे यश संपादन करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या रॅलीत स्थानिक ग्रामस्थांनीही उत्साहात सहभाग घेतला असून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. माननीय दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्या आदेशाने आणि यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी गट क्रमांक 24 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संतोष दगडू भस्मा, 47 वडगाव पंचायत समितीमधून अधिकृत उमेदवार मेघा तुषार मानकवळे, 48 मधून 47 मधून महालमीरा पंचायत समिती गणामधून अविनाश अशोक चव्हाण हे आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. आज आम्ही गणपतीवाडी येथे स्वयंभू गणेशाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. माननीय आमदार दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांचे आशीर्वाद आमच्या पाठी आहेतच, परंतु आम्हाला पेन ही जी जिल्हा परिषद आहे, पाबल महालमीरा जिल्हा परिषद, याच्यामध्ये जनतेने आम्हाला एक मोलाची साथ दिलेली आहे. मायबाप जनता आहे आणि आम्हाला मायबाप जनतेचे आशीर्वाद आमच्या नक्कीच पाठीशी आहे. आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, काम त्याही पण केलंय. आम्हाला फक्त एक विनंती करून जनतेला, मायबाप जनतेला एकच विनंती करून सांगतो की एकच संधी आम्हाला देऊन बघा, की नक्कीच आम्ही त्या संधीचा सोनं करू. आणि 5 फेब्रुवारीला धनुष्यबाणा बटना निशाण्यासमोरील बटन दाबून या आमच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी मायबाप जनतेला नम्र विनंती करतो. कुठल्या गणातून आपण उभे आहात काय सांगाल? शिवसेनेचा अधिकृत उमेदवार मलमीरा डोंगर 47 मधून मी उभा आहे. तर जनतेला मी आवाहन करेल की आम्हाला सर्व तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, हीच विनंती आहे. राजापूर तालुक्यातील धोपेश्वर पंचायत समिती गणातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार अरविंद लांजेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत माघार घेण्यास ठाम नकार दिला आहे. धोपेश्वर विभागातील जनतेचा मोठा पाठिंबा आपल्याला असल्याचा दावा करत कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बरं, आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अपक्ष म्हणून, काय मागण्या आहेत, कोणत्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढणार आहे? धोपेश्वर गणातून आपण पंचायत समिती सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ग्रामस्थांच्या, संपूर्ण धोपेश्वर गणातील ग्रामस्थांच्या, माझे कोंडेतड गाव असेल, शेडे, शीळ, ओवळ, कोदवली, घोटणे, दोनिवडे, चिखलगाव अशा सर्व गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. बरं, अधिकृत उमेदवार अनेक आहेत आणि तुम्ही अपक्ष भरलेला आहेत. आपण एका पक्षाचे कार्यकर्ते आहात,
ठिकठिकाणी निवेदनं देऊन वगैरे आपण लोकांचे प्रश्न मार्गी लावता. मग अपक्ष उमेदवारी भरण्याचं कारण काय? अनेक जण राजकीय पक्षातून इच्छुक असतात, परंतु ग्रामस्थांच्या इकडच्या नागरिकांच्या या विभागातील मागणीनुसार आपण तो अर्ज दाखल केलेला आहे. आणि इच्छुक असल्या म्हटल्यानंतर राजकीय पक्षामध्ये काही लॉबिंग असते, त्यांनाच काही वेळा उमेदवारी मिळते आणि जे सामाजिक कार्य आणखी इतर कार्य करत असतात ते सर्वसामान्य कार्यकर्ते मागे राहतात. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार आपण उमेदवारी अर्ज हा दोपेश्वर गणातून दाखल केलेला आहे. मग आता नेमके अधिक कोणते कोणते मुद्दे आपण घेऊन पुढे जाणार? ना अनेक प्रश्न आपण प्रशासनाकडे असेल, आमच्या लोकप्रतिनिधीकडे असतील, हे प्रश्न आम्ही नेहमीच मांडत आलो, मांडत राहणार. आमची इच्छाशक्ती आहे लोकांसाठी काम करण्यासाठी. या दोपेश्वर गणातील असतील, शीळच्या भागातील असतील, कोंडेतडचे असतील, स्ट्रीट लाईटचे असतील, पाण्याचा प्रश्न असेल आणि इतर सर्व प्रश्न, रस्ता रुंदीकरणाचे प्रश्न असतील, दोपेश्वर गावच्या मंदिराकडे जाणारा प्रश्न असेल, शिळगाव, असे अनेक प्रश्न आपण शासनाकडे, लोकप्रतिनिधी, आमचे आमदार असतील, खासदार असतील किंवा पालकमंत्री असेल, यांच्याकडे सातत्याने आपण अनेक प्रश्न मांडत आलो आहोत आणि त्याचा पाठपुरावा करून ते मार्गी 100 नाही 101% लावणार, याची हमी आम्ही 100% देतो. मग जर समजा पक्षाने तुम्हाला सांगितलं उमेदवारी अर्ज मागे घ्या, तर घेणार का? नाही, उमेदवारी आता ग्रामस्थांच्या विनंतीनुसार, मागणीनुसार आपण दाखल केलेला आहे. का घ्यायचा? ज्यांना उमेदवारी दिलेली आहे, आलं लक्षात, ती अंतर्गत काही गोष्टी वारंवार त्याच उमेदवार असतात. मागच्या वेळी ते उमेदवार होते, दोन्ही उमेदवार होते ना या पंचायत समिती गणातून, ते निवडून आले का? मग त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाते, हे लक्षात घेतलं पाहिजे पक्षाने. आणि आमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत, जे कोण आमदार आहेत किंवा इतर प्रतिनिधी आहेत, त्यांना आम्ही 100% सांगू की आमच्या उमेदवारीचा मागणी ग्रामस्थांमध्ये आहे, आम्ही तो अर्ज कायम ठेवणार आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यात महायुतीच्या प्रचार सभांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत तसेच आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणे जिल्हा परिषद गटात सभा पार पडल्या. यावेळी ज्येष्ठ नेते व उद्योजक अनिलजी पत्त्याने यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे गव्हाणे जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे प्रतिपादन उदय सामंत यांनी केले. विधानसभा निवडणुकीत गव्हाणे गटातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीतही राज्यातील 56 गटांमध्ये सर्वाधिक मताधिक्य गव्हाणे गटातून मिळवण्याचे आवाहन सामंत यांनी कार्यकर्त्यांना केले. या सभेमुळे महायुतीच्या प्रचाराला वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मी सर्वप्रथम शिवसेना पक्षाच्या वतीनं, पालकमंत्री या नात्यानं माझ्या वतीनं आणि किरण भैयांच्या वतीनं अनिलजी तुमच्या पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्ही जो आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलाय त्याचा पश्चाताप तुम्हाला कधी होणार नाही, बाहेर देखील देतो. आणि अनेकांनी उल्लेख केला की तुम्ही पडद्याच्या मागे राहून अनेक सामाजिक कामं केलेली आहेत आणि सामाजिक काम करत असताना एक लोकांचा अतिशय चांगला समूह देखील तुमच्या बरोबर आहे आणि तो सगळा समूह घेऊन तुम्ही या शिवसेनेमध्ये प्रवेश करताय. त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद या जिल्हा परिषद गटातली नक्कीच वाढणार आहे, याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मगाशी तिथे सांगितलं की भैयांना सगळ्यात जास्त मताधिक्य हे गव्हाणे जिल्हा परिषद गटातून मिळालेलं आहे. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की जसं तुम्ही या मतदारसंघातलं सगळ्यात जास्त मताधिक्य हे मिळवून दाखवलं, तसं या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला 56 जिल्हा परिषद गटामधनं सगळ्यात जास्त मताधिक्य गव्हाणे जिल्हा परिषद गटाला असलं पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. कारण विकास आणि शिवसेना आणि विकास आणि किरणभैया यांचं नातं हे अतूट आहे. रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले. दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रात 30 लाख कोटींची भव्य गुंतवणूक येणार असून त्यापैकी 3.25 लाख कोटी कोकणात गुंतवले जातील. यामुळे 1.5 लाख युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल आणि महापौर मराठीच असेल असा ठाम निर्धार सामंत यांनी बोलून दाखवला. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. दावोसला जे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभाग, MMRDA आणि सिडको आम्ही सगळे शिष्टमंडळ जे गेलो होतो, त्यात 30 लाख कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि त्याच्यातली सुमारे 3.25 लाखाची इन्व्हेस्टमेंट, 3.25 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही कोकणामध्ये होणार आहे, MMR रिजन सोडून. त्याच्यामुळं रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, याच्यामध्ये हे प्रकल्प आणण्याचा आमचा मानस आहे, आमची इच्छा आहे.
आणि याच्यामुळे नक्कीच बेरोजगारी दूर होणार आहे. म्हणजे जसं आपल्याला आता वाटतच्या परिसरामध्ये धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरची घोषणा आम्ही केलेली आहे. रत्नागिरीमध्ये शिरगावमध्ये VIT सेमीकंडक्टरचा कारखाना येतो आहे. असे अनेक प्रकल्प रत्नागिरीमध्ये देखील येतील आणि कोकण पट्ट्यामध्ये देखील येतील. सर, रायगडमध्ये तिसरी मुंबई अस्तित्वात येते किंवा तिसरी मुंबई, सिंधुदुर्गात पर्यटन झाले, मग रत्नागिरीत आपण दावोसला सांगितल्याप्रमाणे काचेचे कारखाने किंवा असं येणार ग्लास फॅक्टरी ते नेमकं काय? एक ग्लास फॅक्टरी म्हणजे काच बनवण्याचा जो कारखाना आहे तो मोठ्या पद्धतीनं या संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. कारण त्याच्यानंतर इकोसिस्टम जी जनरेट होते त्याच्यामुळे छोटे छोटे उद्योजक कोकणामध्ये तयार होऊ शकतात. त्याच्यासाठी ग्लास फॅक्टरी आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. सर, एकंदर त्याला रोजगार किती आपल्याला उपलब्ध होऊ शकतो कोकणासाठी, फक्त रत्नागिरी असं नाही? नाही, कोकणासाठी म्हणजे आता नाही म्हटलं तरी 1,00,000-1.5 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो याच्यातनं. सर, आता राज्याची परिस्थिती पाहते, मुंबई महानगरपालिकेत फेब्रुवारीमध्ये महापौर बसण्याची शक्यता आहे, कारण कोकण भवनमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कोणीच गेले नाही. हे मुद्दाम होतंय की आपसात मतभेद आहेत की काही ठराविक गोष्टी? अजिबात महायुतीमध्ये मतभेद नाहीत. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आहे हे 100% निश्चित आहे. मराठी असेल? आम्ही जाहीर केले मराठी असेल म्हणून. KDMC मध्ये आम्ही विरोधी बाकावरती बसायला तयार आहोत असं जोरात म्हणाले, पण शिंदे किंवा भाजप यांची साथ आम्ही देणार नाही. आवश्यकच नाही ना. उगाच स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काहीतरी बोलण्यात काही अर्थ नाही. KDMC मध्ये आवश्यकता कुठं आहे UBTची आम्हाला? तिथं शिवसेना आहे, त्याच्यानंतर BJP आहे, मनसे आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे ज्यांची आवश्यकता नाही त्याने उगाच आमच्याबरोबर येतो म्हणून सांगायची पण गरज नाही ना. त्यांची आवश्यकता नाही KDMCला. सर, सध्या ते राजकारण चालू आहे मुंबई मुंबईमधलं, म्हणजे महाराष्ट्रात हिरवा किंवा भगवा याकडे कसं पाहता? आता ते महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच त्याला भगवा महाराष्ट्र म्हटलं जातो. असं विष पेरायचा कोण जर प्रयत्न करत असतील तर भगव्याचे पाईक ते सहन करणार नाहीत हे शिंदे साहेबांनी देखील सांगितलं आणि हीच आमची शिवसेनेची भूमिका आहे. संपर्क प्रमुख राजेंद्र साळवे यांच्या संदर्भातली ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आणि त्यावरून सध्या जोरदार चर्चा देखील सुरू आहे. नेमकं काय त्या संदर्भात? तर याबाबत मी स्वतः धाराशिवच्या सगळ्या लोकांशी बोललेलो आहे. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. राजन साळवी हे माजी आमदार आहेत, शिवसेनेचे आमचे तिथले संपर्क प्रमुख आहेत. त्याच्यामुळे त्यांनी अतिशय योग्य पद्धतीनं तिकीट वाटपाचा फॉर्म्युला सगळ्या भाजपच्या लोकांना बरोबर घेऊन केलेला होता. परंतु ज्यांना तिकीट मिळत नाही ते अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करतात. वारंवार ड्रग्ज सापडले जाते, या ड्रग्जचाच पैसा राजकारणात वापरला जातो असा आरोप थेट संजय राऊतांनी केलेला आहे. नवीन एक ब्रेकिंग, त्याच्यामध्ये मोठंसं काय? तुमचा टाइमपास, आमचा टाइमपास आणि जनतेचा टाइमपास. त्याच अनुषंगाने सर असं तुम्ही म्हणाले की अंमलीपदार्थांच्या पैशावरती खाण्याची सत्ता जी आहे ती मिळवली गेली. तीच ब्रेकिंग ना. आणि काय तुम्हाला ब्रेकिंग पाहिजे सकाळी त्याने दिली. लोकांचं पण म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेचं मनोरंजन होतं आहे. याचा परिणाम एकही मतावर होत नाही. आमच्या सत्ता सगळीकडे येत आहेत. तुम्ही लोकसभा बघा, विधानसभा बघा, नगरपालिका बघा, महानगरपालिका, काय त्यांच्या बोलण्याचा परिणाम होतोय कुठं? त्याच्यामुळे तुम्हाला रोज सकाळी ब्रेकिंग मिळते आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे तुमचा पण टाईमपास आणि आमचा पण टाईमपास. याच्या पलीकडे काय? आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री चिपळूणमध्ये 2 दिवसांनी येत आहेत, तर तिथे एकच महायुतीची काही सभा आहे का? म्हणजे असं मुख्यमंत्री महोदय महायुतीच्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी 28 तारखेला येतात आणि त्याच्यानंतर ते सिंधुदुर्गामध्ये जाणार आहेत. सर, कैसे हराया एकसारखं डिचवून किंवा चिडवून राज्यातलं वातावरण दूषित करण्यासाठी असे प्रयत्न केले जात आहेत का? पण मला ते असं वाटतं की ते जे कैसे हराया हा जो विषय होता तो तुतारीवर उभे राहिलेल्या उमेदवारांसाठी होता असं मला वाटतं. मला एक्झॅक्टली माहीत नाही. परंतु त्यांनी जे हिरवा आणि भगवा हे जे काही वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचं मी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे हा 100% भगवा महाराष्ट्र आहे आणि तो भगवाच महाराष्ट्र राहणार. अंबादास दानवे असं म्हणाले की शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे, ती भाजप चालवते. काय म्हणले? शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे आणि ती भाजप चालवते असं दानवे साहेब म्हणाले. म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता. म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत. थोडे दिवसात आमच्यासोबत असतील ते. दानवे पक्षावर येणार शिवसेने? मी म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात. बोलणी सुरू झाली? ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली? मागाचा मुंब्राच्या अनुषंगाने प्रश्न की मुंब्राच नव्हे तर संबंध महाराष्ट्र हिरवा केला जाईल असं इम्तियाज जलील म्हणाले.
नाही मग इम्तियाज जलील महोदय किंवा त्या आमच्या भगिनी निवडून आलेल्या महोदय, मी मगाशी देखील सांगितलं की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र झाशीच्या राणीचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे भगवा महाराष्ट्र हा पूर्वी होता, आता पण आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. सर मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये जे 4 नगरसेवक नॉन रिचेबल आहेत त्यांच्यावरती उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही तुमच्यावरती कारवाई करू. करू देत. आता कारवाई काय करणार, कशी करणार ते केल्यानंतर आपल्याला कळेल ना. पण स्वतःचे आमदार, स्वतःचे नगरसेवक हे स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून थांबत का नाहीत? 4 दिवसापूर्वी निवडणूक झाली, आता दुसरीकडे जात आहेत. त्याच्यामुळे नेतृत्व सक्षम आहे की नाही याचं आत्मचिंतन नेतृत्वाने केलं पाहिजे. सर, रत्नागिरी नगर परिषदेच्या संदर्भात आता मोठ्या प्रमाणावर निधी नाहीये. झालेल्या 4.5 वर्षाचं काय काम आहे ते उपसलं जाते किंवा लोकप्रतिनिधी करतात, त्याच्यातनं वाद संवाद होत आहेत. यापुढे आपण नगर परिषदेकडे कशा दृष्टीने बघणार? कालच सगळ्या सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये मला ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या नगरसेवकांना दिलेल्या आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी देखील लोकप्रतिनिधींशी संयमानं वागलं पाहिजे, प्रोटोकॉल राखून वागलं पाहिजे. ही भूमिका देखील पालकमंत्री म्हणून माझी नक्की आहे. सर, पण 4.5 कोटीचा जो भ्रष्टाचार शौचालयाचा झाला तो त्यांच्याकडे कागदपत्र नाही, उपाध्यक्षाकडे ते कागद. याच्यामध्ये माझी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झालेली आहे. जर नगरसेवकांनी ह्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला तर जिल्हाधिकारी किंवा कोकण आयुक्त याच्यामध्ये चौकशी करतील. बार्शीनंतर तर माढ्यामध्ये सुद्धा 2 शिवसेना एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतं. काय आहे? नाही, स्थानिक पातळीवर काय झालं असेल आम्हाला माहिती नाही, परंतु 2 शिवसेना एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. ओके. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा 100% फडकेल आणि आमचा स्ट्राईक रेट हा 100% असेल. विरोधकांपैकी कोणीच येणार नाही असं आपलं म्हणणं. आता अनेक आहेत ना, असे उभे राहिलेले आहेत, अपक्ष उभे राहिलेले आहेत. काही आम्ही टीका करायची. आम्हाला आमचा आत्मविश्वास आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि जनतेच्या जीवावर आम्ही 100% यशस्वी होऊ. खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये 25 जानेवारी रोजी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम, नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी बुटाला, नगरसेविका वैभवी खेडेकर आणि सरपंच वैभवी घाडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. संस्था अध्यक्षा सुप्रिया पाष्टे यांनी सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले. समारंभानिमित्त महिलांसाठी विविध फनी गेम्स आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालक अजित कदम यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीतून महिलांना खेळांमध्ये सहभागी करून घेतले. यावेळी उत्कृष्ट खेळ करणाऱ्या महिला खेळाडूंचा श्रेयाताई कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्षांसह परिसरातील महिला, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धी पालांडे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. या सोहळ्यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. अलिबाग तालुक्यातील वावे येथे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. जय गिरणारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या सामाजिक उद्देशाने हे विशेष आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉक्टर नितीन गांधी, डॉक्टर राहुल शर्मा आणि त्यांच्या अनुभवी पथकाने रुग्णांची रक्तदाब, मधुमेह व सर्वसाधारण तपासणी करून मोफत औषधोपचार केले. या प्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद केने यांनी उपस्थित राहून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. उज्ज्वल भविष्य संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव आणि डॉक्टर राजाराम हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी झाले. वेळेवर मिळालेल्या मोफत उपचारामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातही असे लोकहितकारी उपक्रम विविध गावात राबवण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे. स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने हे शिबिर यशस्वी झाले. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.